हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नम्रता कांबळे डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे. आणि फर्स्ट टाईमच आपलं असं फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आहे. मी फर्स्ट टाईम तुमच्यासमोर उभी आहे आणि तुमच्याशी बोलते. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की माझी छोटीशी यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट केली आहे. आणि मला कुकिंगची आवड आहे. असं काही नाही की मी प्रोफेशनली सगळ्या गोष्टी करते, पण हां, मला थोड्याफार गोष्टी येतात आणि मी अजून पण खूप काही शिकते आहे. आणि म्हटलं ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करावी. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की मी इथे US मध्ये राहते. आणि US मधल्या किचनमधून मी तुमच्याशी सगळ्या ह्या रेसिपीज असतात तर त्या मी शेअर करत असते. आणि मी इथे US मध्ये नवीन काय काय रेसिपीज शिकते किंवा US मध्ये किचनच्या काही गोष्टी असतील किंवा जे पण काही ऑर्गनायझेशन असेल, मील प्रेप्स असतील, तर भरपूर काही काही गोष्टी आहेत किचनशी रिलेटेड किंवा आपल्या घराशी रिलेटेड. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमधून. आणि तुम्हाला ही जर्नी माझी नक्कीच आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. तर आज आहे ना, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक एकदम इझी असं मील प्रेप रेसिपी घेऊन आली आहे. आणि मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि तर आज मी तुमच्यासाठी चिकनचं मील प्रिपरेशन कसं करायचं तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम इझी मेथड आणि एकदम फास्ट होतील असं, कारण आजकाल कोणाला सुद्धा वेळ नसतो. पटकन सगळ्यांना फास्ट बनवायचं असतं आणि सगळ्यांचं असं असतं की फास्ट झालं पाहिजे जेवण बनवून आणि ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे किंवा पौष्टिकसुद्धा असलं पाहिजे. तर माझासुद्धा तोच पर्पज आहे की एकदम फास्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी जे काही मी इन्स्टंट बनवणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला शेअर करावं. आणि तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि पुढे पुढे मी तुम्हाला सांगेलच की आपण काय करतोय आणि चिकनचं मील प्रेप कसं करायचं, ते कसं स्टोअर करायचं, ते किती डेजसाठी ठेवायचं, कुठे ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, आतमध्ये प्लस मायनस टेम्परेचरमध्ये प्लसला ठेवायचं का मायनसला ठेवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रेसिपी बनवत शिकवायलाच. आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकता की हे जे मी चिकन आहे तर मी इथे 300 ग्राम चिकन घेतलं आहे. एक बाउलमध्ये 300 ग्राम, सेकंड बाउलमध्ये 300 ग्राम घेतलं आहे. आणि हे बोनलेस चिकन ब्रेस्ट्स आहेत. आणि मी इथे धुवून त्याचे थोडेसे छोटे छोटे पीसेस करून घेतलेत. आणि आपण आता याला ना 2 वेगवेगळं मॅरिनेशन करूया. आणि म्हणजे आपल्याला जेव्हा आपण फ्युचरमध्ये आपल्याला जे पण ह्याचं काही बनवायचं आहे तर त्याला आपल्याला एकदम इझी पडेल प्रोसेस. आणि तेच त्याच्यासाठी तर चला बघू आपण. तर हे जे फर्स्ट चिकन आहे ना तर मी ह्याला मॅरिनेशन करायला आता चालू करते. आणि तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये आता काय काय इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. तर फर्स्ट इन्ग्रेडियंट्स मला याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं आहे. तर आपण चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी इथे ऑलमोस्ट एवढं मीठ घेतलं आहे. तर तुम्हाला किती चवीनुसार जेवढं मीठ लागतं तर तेवढं टाकून घ्यायचं. आता मीठ टाकून झालं आहे. आता ह्यामध्ये ना मी थोडंसं हळद टाकणार आहे. तर मी इथे थोडीशी हळद टाकली आहे. त्यामध्ये हळद टाकून झाल्यानंतर मला इथे स्पायसेसमध्ये रेड चिली पावडर टाकायचे. तर मी इथे त्याच स्पूननी रेड चिली पावडर टाकणार आहे. तर मी इथे 3 हे जे स्पून आहेत त्या तेवढे टाकलेत कारण त्याचं स्पाइस लेवल थोडंसं कमी आहे म्हणून. आता यानंतर मी इथे जे आपल्या घरी धन्याची पावडर असते तर ती थोडीशी टाकते आहे मॅरिनेशनमध्ये. ती सुद्धा मी इथे असे 2 चमचे टाकून घेते. आणि माझ्याकडे ना हा चिकनचा तंदुरी मसाला सुद्धा आहे. तर चिकन तंदूर मसाला तो सुद्धा मी याच्यामध्ये आता एवढं टाकते. तर मी इथे मोठा 1 टेबलस्पून असं दही टाकणार आहे यामध्ये. तुम्हाला असं वाटतं थोडंसं दही अजून जाईल म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं 1 चमचा दही टाकते. तर तुम्ही इथे बघा हे जे आपलं चिकनचं पूर्ण आपण जे काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले तर ते मी आता इथे स्पूननी सगळे मिक्स करते.
तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले होते की जे आपण हे चिकनचं मॅरिनेशन करणार आहे तर त्याचं स्टोरेज कसं करायचं. तर जे आपण इथे US मध्ये जे आपण असे बोनलेस चिकन आणतो, चिकन ब्रेस्ट, तर त्याच्यावर एक्सपायरी लिहिलेली असते की किती डेजसाठी पुढे व्हॅलिड असतात हे जे चिकन ब्रेस्ट असतात ते. आणि आता मी जेव्हा काय करते, घरी आणलं ना तर ह्याला असं मॅरिनेशन करून ठेवलं. तर हे असं मॅरिनेशन करून झाल्यावर आहे ना, तुमच्याकडे एअरटाईट जे कंटेनर्स असतात तर त्यामध्ये तुम्हाला हे चिकन मॅरिनेशन केलेलं तुम्ही फ्रीझरमध्ये म्हणजे मायनस टेम्परेचरला तुम्ही हे स्टोअर करू शकता पुढचे 8 ते 10 दिवस. याला काहीही होत नाही, कारण फ्रीझरमध्ये मायनस टेम्परेचर जेव्हा होतं तर तेव्हा म्हणजे ह्यातले जे बॅक्टेरिया असतात जे ग्रो होतात तर ते पूर्णपणे त्यांची ग्रोथ किल होते, कारण टेम्परेचर खूप डाऊन असतं त्याच्यामुळे. तर तुम्ही वर फ्रीझरला तुम्ही हे स्टोअर करू शकता. आणि जेव्हा पण तुम्हाला ह्याच्यापासून काही रेसिपी बनवायची आहे तर आता ह्याच्यापासून तुम्ही नॉर्मली एकदम पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून हे तुम्ही सॉते करून तुम्ही रॅप पण बनवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हे चिकन असं जस्ट पॅन फ्राय करून त्याच्यानंतर तुम्ही साईडला थोडासा राईस म्हणजे तुमचं कार्ब झालं, प्रोटीन झालं, आणि फायबरसाठी तुम्ही कॅरेट किंवा अजून काही अशा व्हेजीज ॲड करून तुमचा हा बाउल रेडी होईल डिनरचा किंवा लंचचा, तुम्हाला कसंही आवडत असेल तसं. तर एकदम इझी आहे, खूप काही काही गोष्टी आपण ह्याच्यापासून बनवू शकतो. बघा 5च मिनिटात हे प्रिपरेशन झालेलं आहे. तर जेवढं तुम्ही ह्याला असं छान मॅरिनेशन करून ठेवणार ना तर त्याचं जे सगळे फ्लेवर्स आहेत तर ते चिकनमध्ये खूप मस्त उतरतात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर इथे ना तुम्ही इकडे बघा, हे आपलं रेडी झालेलं आहे पूर्ण चिकन मॅरिनेशन करून. आता आपण सेकंड बाउल करायला घेऊया. तर सेकंड बाउल मी आता घेतला आहे आणि यामध्ये सुद्धा आता आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. तर ह्यामध्ये मी आता पहिल्यांदा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर हे थोडंसं वेगळ्या स्टाईलचं मॅरिनेशन मी इथे करणार आहे याला. तर मी इथे पहिला मीठ टाकून घेते. आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर माझ्याकडे ना ही गार्लिक पावडर आहे, तर मी ही इथे गार्लिक पावडर ॲड करणार आहे. तर तेच आपल्याला केवढी पाहिजे ना तेवढी करायची. मी इथे थोडीशी केली आहे. तर मी ही ना घरी बनवलेली ब्लॅक पेपरची पावडर आहे, तर ही पण मी थोडी टाकते ह्याच्यात. तर यामध्ये ना मी हा इटालियन सीझनिंग आहे तर ते ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. इथे 2 चमचे दही टाकणार आहे. तर तुम्ही बघा, जे आपण सगळं इन्ग्रेडियंट्स टाकले होते तर मी आता ह्याला असं मिक्स करते. तर तुम्ही इकडे बघा, हे जे चिकनचं मॅरिनेशन आहे तर हे सुद्धा इथे पूर्ण झालेलं आहे. तर एकदम इझी वेने आपण हे मॅरिनेट केलेलं आहे चिकन. आणि तर तुम्हाला हे जे चिकन आहे या स्टाईलचं, तर तुम्ही जेव्हा पण पास्ता बनवता तेव्हा तुम्ही चिकन पास्ता बनवणार असाल तर तुम्ही हे चिकन सॉते करून बॉइल्ड पास्ता त्याच्यामध्ये ॲड करून, आणि तुम्हाला जो पण व्हाईट सॉसमध्ये बनवायचा आहे, रेड सॉसमध्ये बनवायचा आहे, तर तेव्हा तुम्ही ह्या चिकनचा यूज करू शकता. तर एकदम इझी वेनी मॅरिनेशन केलेलं आहे आपण बनवायला. एकदम 5-10 मिनिट्सच लागतात आणि तुमचा होल वीक सॉर्टेड आहे. तुम्ही हे वीकमधून 2दा प्रिपेअर करू शकता. अशा 2 प्रकारचे जे मॅरिनेशन मी करून ठेवलेले आहेत तर त्याची खूप हेल्प होते. एकदम फास्ट आपल्याला जेव्हा आपण डिनर किंवा लंच बनवायचं असेल तर एकदम इझी आपलं कुकिंग आहे तर ते होऊन जातं. आणि तर इथे दोन्ही आपले मॅरिनेशन रेडी झालेत. आणि तर मी तुम्हाला परत एकदा क्लोजअप म्हणून दाखवते. हे बघा, असं चिकन एकदम मस्त मॅरिनेट झालेलं आहे. हे सुद्धा चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता तुम्ही हे स्टोअर करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की काय काय मेथड्स यूज करायच्या. तर हे सुद्धा चिकन आता रेडी आहे. तर आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे की चिकनचं मील प्रेप इझिली एकदम मॅरिनेट कसं करून ठेवायचं आणि त्याच्यापासून तुम्ही काय काय बनवू शकता हे सांगितलेलं आहे तुम्हाला.
आणि आय होप की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जे पण काही थॉट्स आहेत, काही सजेशन्स असतील, काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.